तर नाशिकचं प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं विजया रहाटकर म्हणाल्या आहेत। राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो घेतलेला आहे। पोलिसांच्या तपासावरती राष्ट्रीय महिला आयोगाचं लक्ष असल्याचं रहाटकर म्हणाल्या। तर अमरावती परतवाडा प्रकरणाचंही गंभीर दखल घेतलेली आहे। अमरावतीच्या सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली असं देखील रहाटकर यांनी सांगितलं। नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत। राष्ट्रीय महिला आयोगानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं पण गठन केलेलं आहे। अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे। एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे। हे प्रकरण सुद्धा खूप गंभीर आहे।